महिने ते लढत होते. जे संभाजी महाराजांबद्दल तेच होतं ना, म्हणजे त्यांचा इतिहास आपला फार शिवाजी महाराजांपर्यंत सीमित राहिला शालेय पाठ्यक्रमातला. संभाजी महाराजांचा सुद्धा इतिहास बघायला गेलं असं माझं व्यक्तिगत मत आहे की तो इतिहास त्यांच्या फक्त ती त्यांची शेवट जो आहे ज्या त्यांना क्रूर पद्धतीने त्याच्या भोवतीच सगळा त्यांचा इतिहास आहे. पण ज्याच्याना त्यांना किती 9 वर्षाचा कारकीर्द मिळाली महाराज छत्रपती म्हणून. फक्त बुऱ्हाणपूरची लढाई फार जास्त चर्चेत. बुऱ्हाणपूरची लढाई अशी नव्हती, बुऱ्हाणपूरची त्यांनी लूट केलेली होती तशी सुरतेची महाराज. पण त्यापेक्षा मोठ्या लढाया त्यांनी केलेल्या होत्या. हो, तेच त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी खूप म्हणजे काही असं ऐकलं, तुम्ही आता याच्यातलं एक्सपर्ट आहात, यू कॅन करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की काही ठिकाण अशी होती की जी महाराजांच्या कारकिर्दीत अचीव्ह करता आली नाही, ती संभाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत काही गोष्टी अशा अचीव्ह केल्या होत्या. म्हणजे तुमच्या पुस्तकात जंजिराचा किल्ला की त्यांनी जवळजवळ छोट्या आणि मोठ्या चकमकी किंवा लढाई असं म्हणून 114 ते खेळले आणि 114 त्याच्यामध्ये फक्त एके ठिकाणी त्यांचा पराभव झाला, तो म्हणजे बाणावर. चिक्कमंगळूर नावाचा जो गाव आहे कर्नाटकात, अच्छा, तिथे त्यावेळेला एक लिजंडरी राजा होता चिक्कदेव राय म्हणून. तर त्या चिक्कदेव रायाच्या पुढं आमच्या मावळ्यांचा पराभव झाला, कारण लांब पल्ल्याचे तीक्ष्ण बाण आपल्याला माहिती नव्हते. आणि मग संभाजी महाराज पण आपल्या वडिलांसारखे एवढे जिद्दी होते की हे पराभूत तोंड आपण महाराष्ट्राला दाखवायचं नाही, म्हणून ते मावळात आले नाही. तिथून ते खाली तामिळनाडूमध्ये गेले आजच्या, आणि कावेरी नदी जी आहे त्या कावेरी नदीच्या काठी तिथे त्रिचन्नापल्लीला त्या जंगलामध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलं आपल्या सैनिकांचं आणि पूर्ण तयारी केली 4 महिन्यामध्ये कवी कलश आणि संभाजी महाराजांनी. आणि नंतर त्रिचन्नापल्लीचा पाषाणकोट त्यांनी जिंकला आणि त्यानंतर ते परत बाणावरला आले, त्यांनी बाणावर जिंकलं. आणि गोव्याची सुद्धा त्यांची लढाई प्रसिद्ध आहे, पोर्तुगीजांच्या विरोधात. तर धाडसानं रणमैदानामध्ये उतरणारा हा राजा आहे. गोव्याजवळची जी पंचगंगा नदी आहे गोव्याजवळची एक, त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा आणि एका पोर्तुगीज गव्हर्नरचा पण सामना झालेला. नंतर काउंट ऑल्वेर नावाचा जो पोर्तुगीजांचा गव्हर्नर होता त्याच्या विरोधात त्यांनी एवढं जंग पछाडलेला होता की एवढी अशी कडोविकोडीची लढाई केली की त्या द्वंद्वामध्ये आपला प्राण वाचवण्यासाठी तो काउंट ऑल्वेर याने समुद्रात उडी घेतली आणि त्यांचं जहाज त्यांना घेऊन चाललं. तर त्यावेळेला संभाजी महाराजांनी ते एवढे रणमदान असे बेहोश झालेले होते, अंगात एवढं त्यांच्या म्हणजे लढाईसाठी असं रक्त उसळत होतं की त्या बेहोशीत त्यांनी घोड्यासकट समुद्रात उडी घेतली. शेवटी सागर विशाल आहे, घोडा खूप छोटा, त्यामुळे घोडा पोहणीला लागलेला. महाराज मरतात की काय अशी अवस्था झालेली. पण तितक्यात त्यांचा सेवक खंडो बल्लाळ यानं उडी घेतली आणि त्या घोड्याच्या सापत्या वगैरे सगळ्या तोडून त्यांनी महाराजांना त्यातून बचावलेलं आहे. संभाजी महाराजांनी आम्ही मागे ह्याच्यावरती कार्यक्रम आहे का, तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये तुमच्याही आम्ही त्यात मुलाखत केली होती. संभाजी महाराज मुंबईचा एक करार झाला होता, मुंबई